सध्या तुमचा परिचय द्या, प्रभाग सांगा. नमस्कार, मी पल्लवी सुधीर वाल्लेकर, प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. काय भावना होत्या आज उमेदवारी अर्ज दाखल करताना? कारण पक्षाकडून अद्याप कोणाची यादी जाहीर नाही, बी फॉर्म दिलेला नाही. काय नेमकी धाकधूक होती? धाकधूक अशी नाहीये, कारण गेली 8 वर्ष मी पक्षाचं अगदी निष्ठेने काम करते, त्याच्यामुळं धाकधूक अशी काहीच नव्हती. काय प्रभागाच्या समस्या आहेत? कोणत्या विषयावरती थेट तुम्ही आज फॉर्म भरताना तुमची नजर जात होती? आमच्या प्रभागामध्ये भरपूर समस्या आहेत. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र नाहीये, महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी किंवा लाईट हाऊस सारखे जे प्रकल्प असायला पाहिजेत तर ते नाही आहेत. वाचनालय नाही आहे, पुन्हा आमच्या इथं सुसज्ज असा दवाखाना नाही आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत की त्या मला करायच्यात. आधीच्या नगरसेवकांनी अशी कोणती कामं जी केलेली नाहीत त्याच्यावर तुमची थेट नजर जाते? आधीच्या नगरसेवकांनी पण भरपूर कामाचा म्हणजे हे केलेलं आहे, परंतु मध्यंतरी कोरोनाचा काळ आणि त्याच्यानंतरचं जे प्रशासकीय राजवट लागू होती, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींना हे झालेलं आहे, म्हणजे ज्या झालेल्या नाहीयेत तर त्या नक्कीच मी पुढच्या काळामध्ये जर मला संधी मिळाली तर त्या नक्कीच मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. प्रचारासाठी प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांना कोणत्या समस्येचा जास्त कळ? आमच्या इथे कचरा गाडी व्यवस्थित वेळेवर येत नाहीये, त्याचा वेळ नाहीये, म्हणजे या खूप बेसिक समस्या आहेत. पुन्हा काय म्हणतात ड्रेनेज आमचे ज्या ड्रेनेजची कामं झालेली आहेत तर ती अगदी 10 ते 15 वर्षापूर्वीची कामं झालेली आहेत बऱ्याच ठिकाणी. तर त्याच्यामुळे ते चोकअप होण्याचं प्रमाण पण खूप जास्त आहे. पुन्हा आमच्या इथं जे रस्ते आहेत तर त्याच्यामध्येही खूप जास्त खड्डे पडलेले आहेत. पुन्हा आमच्या इथं स्मशानभूमीचं कामही रखडलेलं आहे. 70% पूर्ण झालंय, पण 30% अद्यापही रखडलेलं आहे. पुन्हा ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र नाहीये, गार्डन नाहीयेत, तर अशा असंख्य समस्या आहेत. अच्छा, सध्या तुमच्या मागे सुधीर भाऊ जसं तुमच्या मागे आता उभे आहेत, आपण पाहतोय की प्रत्येक पुरुषा मागे स्त्रीचा हात असतो. आज तुमच्या यशा मागे भाऊंचा हात आहे. काय सांगाल की भाऊ देखील तुमच्या सोबत पायाला निगडी लावून फिरतात आहेत, प्रभागासाठी त्यांचे विचार प्रत्येक गोष्टीमध्ये ते हातभार लावण्याचा प्रयत्न करतात. काय सांगाल की सध्या प्रचार करत असताना काय भावना निर्माण होतात? मला नक्कीच खरं तर या क्षेत्रातही मी साहेबांमुळेच आलेली आहे, म्हणजे त्यांचा प्रत्येक गोष्टीला मला पाठिंबा असतो आणि हे तुला जमणार आहे आणि तू करू शकतेस हा त्यांचा ठाम विश्वासच मला या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये मला खूप त्यांचा सपोर्ट आहे. आणि हे सगळं ह्यांचा सपोर्ट तर आहेच, पुन्हा माझ्या जे महिला वर्ग आहे तर त्यांचा मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट आहे. ताई तुम्ही हे करू शकता, आम्ही सगळ्या तुमच्या बरोबर आहोत, हे सगळ्या माझ्या मैत्रिणींचा जे मला पाठिंबा असतो किंवा त्यांचे जे शब्द असतात तर ते मला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडतात.